काल त्यांनी 70,000 कोटीचा उल्लेख नाही केला. राष्ट्रवादीवरती जी टीका केली होती 70,000 कोटीचा घोटाळा, काल का नाही केला? बाजूला कोण बसलेले होते? आणि काल सुद्धा पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, शिर्डीला गेले. मला खरं अपेक्षा अशी होती की ते आता जो एक प्रश्न धुमसतोय आरक्षणाचा, त्या आरक्षणाबद्दल काहीतरी पंतप्रधान बोलतील, कारण हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. पण त्याच्याबद्दल काही बोलले नाही. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. जो काही प्रश्न ज्वलंत प्रश्न असेल, मणिपूर पट्टे बोलायचं नाही, आरक्षणाचा मुद्दा, लोक रस्त्यावरती उतरलेत, आत्महत्या करतायत, पण जणू मी त्या गावचाच नाही असं करून कशाला तरी बोलून जायचं. पण एक गोष्ट पवारसाहेब तुमच्याही लक्षात आली असेल, काल त्यांनी 70,000 कोटीचा उल्लेख नाही केला. राष्ट्रवादीवरती जी टीका केली होती 70,000 कोटीचा घोटाळा, काल का नाही केला? बाजूला कोण बसलेले होते? बघता ना, हे सगळेजण म्हणजे टी व्हीवरती सगळं बघतायत, हे जे काय थोतांड चालू आहे. मग का कुठून काय त्यांनी काढलं? पवारसाहेबांनी म्हणे शेतकऱ्यांसाठी काय केलंच नाही. त्याचाही उल्लेख आता जयंतभाईंनी केला. जेव्हा त्यावेळेला शिवसेना सुद्धा आंदोलन करत होती, पवारसाहेब कृषी मंत्री होते, आधीच्या कर्जमुक्ती किंवा कर्जमाफीच्या अंतुले साहेबांच्या वेळेचे वगैरे, तेव्हा मी तर लहान होतो. पण मला जे आठवतं आहे, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पवारसाहेब तुम्ही कृषी मंत्री होतात, तेव्हा पहिल्यांदा देशात 70,000 कोटीची कर्जमाफी ही पवारसाहेब कृषी मंत्री असताना केलेली आहे. म्हणजे जणू काय आजपर्यंत कोण झालेलंच नाही. जे काय होतंय ते मी आल्यानंतरच होतंय. नळाला पाणी सुद्धा आत्ताच येतंय, गंगा सुद्धा आत्ताच या भूमीवरती अवतरले, असा जो काय आभास निर्माण केला जातोय, हे लोक एवढी काही मूर्ख नाही आहेत. सूडानी राजकारण करायचं, किती सूड सूड सूड, किती सूड. शेवटी महात्मा फुलेंचा तो आहे शेतकऱ्याचा असूड, तो एकदा कडाडला की तिकडे भले भले झोपून जातात, कोणाचं काय चालत नाही. कारण सर्वसामान्य माणसाची काय ताकद असते ना, ही ताकद सत्ताधारी कितीही माजला असला तरी शेवटी त्याला सर्वसामान्यापुढे झुकावंच लागतं. हा आपल्या देशाचा इतिहास आहे. आणि हा तर रायगड जिल्हा आहे. या रायगड जिल्ह्याला रायगड हे नाव अंतुले साहेबांनी दिलं त्यावेळेला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, तिच्या त्या नावाने हा रायगड जिल्हा ओळखला जातो. आणि हा रायगड जिल्हा एवढ्यासाठी कारण रायगड किल्ला आहे. आता रायगड किल्ल्याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य काय? आत्ता जर मला विचाराल तर आत्ता राजकारणी जे चालले त्याच्यात वैशिष्ट्य बघितलं तर टकमक टोक. जे गुन्हेगार आहेत, जे गद्दारी करणारे आहेत, त्यांना महाराज कसे टकमकटोक दाखवायचे, तसं आता राजकारणात इथल्या गद्दारांना टकमकटोक दाखवण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही निवडून येता, लोकांच्या मतावरती निवडून येता, पक्ष एका चिन्हावरती निवडून येता, आणि तुमच्यावरती काही आली बला की ती झाकायला मोडून पलीकडे जाता. हे असं तरी मिंध राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही केलं आहे. त्यावेळेला दुर्दैवाने त्यांना सुद्धा मिर्झाराजे जयसिंग समोर हात बांधून जावं लागलं होतं. पराभव तेव्हाचा तर भयानक होता. आता जास्तीत जास्त का होईल, निवडणुकीत डिपॉझिट जाईल, पण पुढची निवडणूक येऊ शकते, पुन्हा ती व्यक्ती निवडून येऊ शकते. पण तेव्हा म्हणजे शिरच्छेद. अशा वेळेला आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्याही वेळेला औरंगजेबासमोर झुकले नव्हते, ताठ मानेने उभे राहिले होते. ती मर्द, तो ज्या मातीत जन्मले छत्रपती शिवाजी महाराज, तीच ही माती आहे. आणि त्या मातीत जर गद्दार जन्माला आला असेल आणि तो दिल्लीश्वरांसमोर झुकत असेल तर त्याला नुसतं झुकून नाही, त्याला सपाट करून टाकायला पाहिजे. असो, मी बोलता बोलता खूप बोलत जाईन म्हणून जास्त वेळ काही बोलत नाही. पण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.